सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 15 एप्रिल 2026 बुधवार दिवशी श्री अक्कलकोट स्वामी महाराजांची पुण्यतिथी आलेली आहे. बघा, आपण स्वामी महाराजांचा प्रकट दिन असतो, पुण्यतिथी, दत्त जयंती, स्वामी गजानन महाराजांचा प्रकट दिन असेल. आपण सर्वच गुरु भक्त आहोत. आपण आपल्या माय माऊलीची सेवा, जेव्हा आपल्याला ही सुवर्ण संधी मिळत असते ना, त्या संधीचं आपण सोनं करत असतो. सेवा करून आपण सोनं करत असतो. तर जेवढी सेवा कराल ना तेवढी मनापासून करायची आहे. काहींनी 21 दिवसांच्या सेवेला सुरुवात केलेली असेल, काहींनी 11 दिवसांच्या सेवेला सुरुवात केलेली असेल. ज्यांची राहून गेलेली असेल त्यांनी 9 एप्रिल ते 15 एप्रिल अशी 7 दिवसांची सेवा करायची आहे. कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि आपल्या गुरु माऊलींची कृपा मिळवून घेण्यासाठी ही सेवा खूप महत्त्वाची आहे. काही नाही झालं ना तर 1 दिवसाचं एक पारायण जरी केलं ना तुम्ही तरीही चालेल. तर ते पारायण कसं करायचं? 1 ते 21 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचे या ठिकाणी बसून जर तुम्ही पठन केले, वाचले, पारायण केलं, एक सोन्यासारखे दिवस येणार आहे. कितीही कठीण काळ असू द्या, कितीही कठीण समस्या असू द्या, कठीण इच्छा असू द्या, स्वामी माऊली आहे, जाणतात सर्व काही. आपल्याला काय हवं नको आणि जे काय योग्य आहे आपल्यासाठी ते नक्कीच आपल्याला मिळून देत असतात. फक्त धीर महत्त्वाचा आहे आणि विश्वास महत्त्वाचा आहे. आपण सेवा करत नाही, आपली स्वामी माऊली आपल्याला निवडते. म्हणजे इतके सुंदर फुलं निवडत असते सेवेसाठी आणि त्या फुलांची एक माळ तयार करते. तेच म्हणजे आपण सर्व सेवेकरी. म्हणून स्वामी माऊलींची आपण सेवा करत नाही तर आपली स्वामी माऊली आपल्याला निवडत असते आणि सेवेकऱ्यांची एक माळ तयार करत असते. तर त्या माळेतलेच आपण एक फूल आहोत. म्हणून आपण सेवा करायची आहे. किती करत आहात याला महत्त्व नाही, महत्त्वाची आहे ती. तर आता 9 एप्रिल ते 15 एप्रिल अशी 7 दिवसांची सेवा करायची आहे. आता लहान लेकरं आहे, अजिबात वेळ नाही. तर त्या महिलांनी, दादांनी, विद्यार्थ्यांनी सर्वांनी रोज नित्य सेवा जरी केली ना, आपण नित्य सेवेत 11 माळी जप करतो, 11 वेळा तारक मंत्र पठन करतो आणि 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृतातील रोज 3 अध्याय पठन करतो. तशा पद्धतीने जरी सेवा केली ना तुम्ही 9 एप्रिल ते 15 एप्रिल, आता नाही 11 माळी जप झाला तुम्हाला, नाही 11 वेळा तारक मंत्र पठन करता आला, 1 माळ जप करा, 1 वेळा तारक मंत्र पठन करा आणि 3 अध्याय जरी पठन केले ना नित्य सेवेत तुम्ही, तर 9 ते 15 एप्रिल असं एक का होईना तुमच्याकडून पारायण पूर्ण होणार आहे. सोन्यासारखे दिवस येणार आहे. ही नित्य सेवा का होईना प्रत्येकाने जरूर करायची आहे. त्याचबरोबर आता ज्यांना आहे वेळ त्यांनी 7 पारायण करायचे आहे. 9 एप्रिल ते 15 एप्रिल रोज 1 ते 21 अध्याय पठन करायचे आहे. श्री स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय रोज पठन करायचे आहे. आता एका वेळी तुम्हाला 1 ते 21 अध्याय पठन करता येत नाही. त्यांनी काय करायचं? सकाळी 7 अध्याय पठन करा. फक्त दुपारी 12 ते 12:30 वाजता सेवा करू नका. ही दत्तगुरू महाराजांची भिक्षेची वेळ असते. या वेळेत सेवा करू नये. तुम्हाला काही मागणं असेल तर या वेळात तुम्ही मागायचं आहे तुमच्या इच्छा. तसं तर आपल्या माऊलीला सांगायची गरजच पडत नाही, पण तुम्हाला काही मागणं मागायचं असेल तर तुम्ही या वेळेत 12 ते 12:30 या वेळेत जरूर मागणं मागा. सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील. तर तुम्हाला 7 अध्याय सकाळी वाचायचे आहे, 7 अध्याय तुम्ही दुपारी वाचा आणि 7 अध्याय संध्याकाळी तुम्ही दिवा अगरबत्ती करून वाचले तरीही चालेल. असं 3 बैठकीत सुद्धा तुम्ही एक पारायण करू शकता. म्हणजे 9 एप्रिल ते 15 एप्रिल असं तुमचं 7 दिवस 7 पारायण पूर्ण होऊन जातील. आता ज्यांना जमतं अगदी 1 ते 1.5 तासामध्ये आपले 1 ते 21 अध्याय पठन होऊन जातील. ज्यांना जमतं
त्यांनी आवर्जून 1 ते 21 अध्याय एक मांडी पारायण करायचं आहे. ज्यांच्या मागे लेकरं बाळं आहे, ज्यांचे पाय दुखणं वगैरे असेल की एका जागी एवढं 1 ते 1.5 तास बसणं होत नाही, त्यांनी असं 7 अध्याय सकाळी, 7 अध्याय दुपारी, 7 अध्याय संध्याकाळी असं 3 वेळा जरी तुम्ही पारायण केलं आणि ज्यांना एक मांडी जमतं ना, त्यांनी आवर्जून 9 एप्रिल ते 15 एप्रिल असे 7 पारायण आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचे पठण करायचं आहे. आता 1 दिवसीय पारायण करायचं आहे आणि ते या जागी बसून जर केलं ना तुम्ही, खूप सुंदर अनुभव येतील. मी असं नाही म्हणत की आपण घरात पारायण करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही, हीच जागा निवडायची का? तर काय करायचं आहे, तुमच्या घराजवळ बघा प्रकट दिन असेल किंवा दत्त जयंती असेल, आपले स्वामींची पुण्यतिथी असेल, या वेळात या काळात आपल्या घराजवळील तुमच्या घराजवळ जे स्वामींचं मठ असेल, केंद्र असेल, तिथं अखंड सेवा चालू असते. त्या सेवेत जरी तुम्ही सहभाग घेतला ना, तर आवर्जून सहभाग घ्यायचा आहे. बघा तिथं किती सेवेकरी असतात, आपण सुद्धा सेवेकरी झालो तर सोन्याहून पिवळं. आता तुम्हाला 1 दिवसीय पारायण करायचं आहे, तर काय करायचं आहे, 9 एप्रिल ते 15 एप्रिल आपल्या सर्वांच्याच घराजवळ स्वामी माऊलींचं मठ असेल, केंद्र असेल, तिथं अखंड सेवा सुरू असते. बघा तिथं बसून तुम्हाला 1 दिवसीय पारायण करायचं आहे. मग तुम्ही 9 एप्रिलला गुरुवार आलेला आहे ते 15 एप्रिलपर्यंत कधीही तुम्हाला पारायण करता येईल. फक्त 1 दिवसीय जरी पारायण केलं आणि तुम्हाला जर रोज वेळ मिळाला तर आवर्जून त्या अखंड सेवेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. 9 एप्रिल ते 15 एप्रिल रोज तिथं जायचं आहे आपल्या स्वामींच्या माऊलीच्या दर्शनाला आणि स्वामींच्या केंद्रात, मठात, मंदिरात बसून 1 दिवसीय पारायण जरूर करा. 7 पाठ होत असतील तुमच्याकडून तर 9 एप्रिल ते 15 एप्रिल रोज एक पारायण तिथं बसून करायचं आहे. आपल्या स्वामींसमोर मंदिरात बसून पारायण करायचं आहे. पहिल्या दिवशी पारायणाला सुरुवात करण्या अगोदर 1 नारळ आणि थोडीशी खडी साखर स्वामी माऊलींच्या चरणाशी अर्पण करायचं आहे आणि बोलून घ्यायचं आहे की मी इथंच मंदिरात बसून श्री स्वामी चरित्र सारामृताचे किती पारायण करणार आहात, 1 करणार आहात, 5 करणार आहात, 7 करणार आहात किंवा जास्तीत जास्त असं तुम्हाला स्वामींचरणी बोलून घ्यायचं आहे. नतमस्तक व्हायचं आहे, मुजरा करायचा आहे, श्रीफळ आणि थोडी खडी साखर स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे, संकल्प करायचा आहे आणि लगेच तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे. बघा केंद्रात, मंदिरात अखंड सेवेला सुरुवात होणार आहे 9 एप्रिल ते 15 एप्रिल. त्या सेवेत सर्वांनी सहभाग जरूर घ्यायचा आहे आणि पारायण पूर्ण झाल्यानंतर 15 तारखेला सुद्धा तुम्हाला 1 श्रीफळ आणि थोडी खडी साखर स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे. म्हणजे पारायणाची तुम्ही सांगता करत आहात असं स्वामींना बोलून घ्यायचं आहे आणि 1 श्रीफळ आणि थोडीशी खडी साखर स्वामींचरणी अर्पण करायचं आहे. आपण प्रकट दिनाला जशी सेवा केली तशीच पुण्यतिथीला सुद्धा करणार आहोत. स्वामी माऊलींना जो गोडाचा नैवेद्य आवडतो तो नैवेद्य प्रसाद स्वामींना अर्पण करणार, नैवेद्य दाखवणार, तिथं प्रसाद वाटणार आहोत. गोरगरिबांना तुम्हाला अन्नदान करता आलं तर आवर्जून करा. बघा स्वामींची पुण्यतिथी इतका सुंदर दिवस आहे ना, जेवढी सेवा होईल ना तेवढी 15 तारखेपर्यंत सर्वांनी जरूर करायची आहे. आता तुम्हाला जर मंदिरात जाऊन नाही बसून पारायण करतायत, आपल्या घरच्या घरी जरी तुम्ही पारायण केलं किंवा तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या घरासमोरच एखादं उंबराचं झाड असेल तर तिथं जरी आसन ठेवून एखादा दिवा लावून तुम्ही 1 ते 21 अध्याय पठण केले ना तरीही चालेल. आता नाही एवढा वेळ बसतायत तुम्हाला, रोज 3 अध्याय तिथं बसून पठण करायचे आहे. उंबराच्या झाडाखाली बसून जर तुम्ही 3 अध्याय रोज पठण केले ते 9 एप्रिल ते 15 एप्रिल तुमचं 1 पारायण पूर्ण होऊन जाईल. पण बघा सुंदर सुंदर सेवा आहे. तुम्ही ही सेवा आपल्या मंदिरात, केंद्रात पण करू शकता किंवा तुमच्या घराजवळ जर उंबराचं झाड असेल ना तिथं बसून सुद्धा तुम्ही स्वामी माऊलींची ही सर्वात प्रिय सेवा, माऊलींचा प्राण आहे श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजे
तर ही सेवा आपण उंबराच्या झाडाखाली सुद्धा करू शकतो. आता नाही उंबराचं झाड आपलं देवघर, तर आपलं सर्व प्राण असतो आपल्या घराचा. आपल्या देवघरात जरी बसला आसन टाकून दिवा अगरबत्ती करून घ्या आणि तुम्ही सकाळी सेवा करा, दुपारी करा, संध्याकाळी करा. एक वेळ ठरवून घ्यायची आहे केव्हा तुम्हाला वाचन करायचं आहे. तर तुम्ही तेव्हा म्हणजे 9 एप्रिल ते 15 एप्रिल एक वेळ ठरवून घ्या आणि पहाटे उठलात तुम्ही, लवकर उठून आंघोळ वगैरे केल्यानंतर लगेच जर पारायणाला लागलात ना, तर सकाळची वेळ तर इतकी सुंदर असते, सगळीकडं शांतता असते आणि अशा शांत आणि प्रसन्न वेळेत जर आपण स्वामी माऊलींची ही सेवा केली ना, तर खूप सुंदर अनुभव येतात. साक्षात आपली स्वामी माऊली कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन दर्शन देऊन जाते. जिथं बघाल ना तिथं स्वामी माऊली तुम्हाला दिसतील. त्रासात असाल, स्वामींना हाक मारून बघा, कुठं ना कुठं स्वामी तुम्हाला दर्शन देऊनच जातील. कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमची मदत जरूर करून जातील. आता ज्यांना 11 माळी जप करायचा असेल रोज, तर त्यांनी 9 एप्रिल ते 15 एप्रिल रोज तुम्हाला जेव्हा एक वेळ ठरवून घ्यायची आहे, सकाळ किंवा संध्याकाळ. माझ्या महिला असतील, ऑफिसला जाऊन आल्यानंतर जरी तुम्ही सेवा केली शांततेत संध्याकाळी जरी सेवा केली, किंवा लहान लेकरं असतील ते झोपले वगैरे दुपारी वगैरे तुम्ही शांततेत जरी सेवा केली ना तरीही चालेल. पण तुम्ही 11 माळी जप करा. किंवा घरात एखाद्याचं आरोग्य नीट नाही, किंवा तुम्हाला काहीतरी मानसिक त्रास आहे, मन शांत राहत नाही, तर स्वामी माऊलींचरणी मंदिरात जाऊन संकल्प करून घ्या. एक नारळ अर्पण करा, थोडी खडी साखर अर्पण करा आणि स्वामी माऊलींना बोलून घ्या, मी 11 माळी जपाची सेवा करत आहेत, किंवा तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताची सेवा करत आहात, किंवा तारक मंत्राची अखंड तारक मंत्र 11 वेळा तुम्ही पठण करणार आहात, याची सेवा करणार आहात. तुम्हाला बोलून घ्यायचं आहे. कशासाठी सेवा करत आहात बोलायची गरज नाही. आपली माय माऊली आहे, लेकराला काय हवं नको ते सर्व काही जाणत असते. फक्त स्वामींची सेवा करायची आहे. तुम्हाला काही मागायची सुद्धा गरज पडणार नाही. आणि एकदा का आपण आपल्या स्वामी माऊलींची एकदा पायरी जर चढलो मंदिराची, तर कुणासमोर झुकण्याची वेळ कधी आपली माय माऊली आपल्यावर येऊ देणार नाही. एवढा विश्वास ठेवून आपण आपल्या स्वामी माऊलींची मंदिराची पायरी चढायची आहे. तारक मंत्राची सेवा करत असाल तर रोज देवघरासमोर बसा, सकाळी करा, संध्याकाळी करा. असं नाही की आज सकाळी केलं मग उद्या संध्याकाळी करू शकत नाही. तुम्हाला जेव्हा शांततेत वेळ मिळेल ना, ऑफिस असतं, लेकरं बाळं, स्वामी माऊलींना सगळं माहीत आहे. आपण कष्ट घेत आहोत आणि त्यातून आपण स्वामींची सेवा करण्यासाठी अगदी मनापासून हृदयापासून वेळ काढतो. हीच तर खरी स्वामींची सेवा आहे. आपल्या स्वामी माऊलींना काय पाहिजे आहे आपल्याकडून, तर आपल्या स्वामी माऊलींना आपली भक्ती, सेवा आणि आपला वेळ हवा आहे. म्हणून थोडा का वेळ आपल्या माय माऊलीसाठी जरूर काढायचा आहे. मग सकाळी काढा, संध्याकाळी काढा, पण शांत चित्ताने आपण आणि आपले स्वामी. बाकी तिसरं कुणीच नको. कुणी कितीही त्रास देऊ दे, कितीही निंदा नालस्ती करू द्या, सगळं काही स्वामींवर सोपवा. माय माऊली सर्व जाणतात तुमच्याविषयी, कुणाच्या मनात काय आहे काय नाही, तुमचं कोण हित बघत आहे कोण वाईट बघत आहे, माय माऊलीला सर्व माहीत आहे. फक्त सेवा करायची आहे. सेवेचं फळ 100 नाही 1000% मिळणारच आहे. तर आपण तारक मंत्राची सेवा करत आहात तर रोज दिवा अगरबत्ती करून घ्या. थोडंसं पेल्यात पाणी घ्यायचं आहे, आसन घेऊन बसा आणि उजवा हात त्या पाण्यावर ठेवायचा आहे. पिण्याचं पाणी घ्या आणि त्यावर हात ठेवा आणि अखंड तारक मंत्र तुम्हाला 11 वेळा पठण करायचं आहे. या सर्व सेवा करताना घरात मांसाहार, मद्यपान होणार नाही, याची सर्वांनी जरूर काळजी घ्यायची आहे. कुणाची निंदा नालस्ती होणार नाही, याची जरूर काळजी घ्यायची आहे. आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही, याची जरूर काळजी घ्यायची आहे. आणि मग सेवा करा, नाही तर कुठलीही सेवा करा. आणि या चुका जर होत असतील तर काहीच उपयोग नाही. मग नाही सेवा केल्या तुम्ही तरीही चालेल. तारक मंत्र अखंड पठण केल्यानंतर ते तीर्थ सर्वांनी प्यायचं आहे. माठात टाकून दिलं तुम्ही तरीही चालेल. आणि घरात तुम्हाला नकारात्मकता वाटत असेल तर थोडंसं एक तुळशी पान घ्या
आणि त्या तुळशीच्या पानाने सर्व ठिकाणी घरात संडास बाथरूम सोडून सगळीकडं ते पाणी थोडं थोडं शिंपडून द्यायचं आहे. पाणी शिंपडताना स्वामींना बोलून घ्यायचं आहे, माझ्या घरातली नकारात्मकता दूर करा स्वामी, माझ्या घरात तुमचा आशीर्वादाची, तुमच्या कृपेची छाया माया राहू द्या स्वामी. म्हणजे तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे, माझ्या घरात सर्व काही सकारात्मकता जाणवू द्या, माझ्या मनाला शांतता मिळू द्या, माझ्या घरात सुख शांतता समृद्धी नांदू द्या, लक्ष्मी नांदू द्या. असं बोलून तुम्हाला ते पाणी तुळशीच्या पानाने तुम्हाला शिंपडून द्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्र जपत राहा. या तारक मंत्राच्या सेवेने इतक्या लोकांना लाभ झालेले आहे की ज्यांच्या कठीण इच्छा होत्या त्या सुद्धा पूर्ण झालेल्या आहे. बाधा असेल, रोगराई असेल किंवा कुणाची नजरबाधा झाल्यामुळे काही वेळा प्रगतीत सुद्धा खूप अडचणी येतात, त्या सुद्धा दूर झालेल्या आहे आणि भरपूर जणांना भरपूर लाभ मिळालेले आहे, भरपूर प्रगती झालेली आहे. मग मुलांना शिक्षण असो, नोकरी असो, पगार, प्रमोशन, जिथं हवी तिथं बदली, आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी ही तारक मंत्राची सेवा आवर्जून करा. त्याचबरोबर रोज 11 माळी जप करायचा आहे आणि जी अगरबत्ती तुम्ही लावाल ना, ती अगरबत्तीची रक्षा एखाद्या ताटलीत पडेल अशा पद्धतीने ठेवा आणि ती रक्षासुद्धा घरातल्या प्रत्येकाला स्वामींचा मंत्र जपा आणि ती कपाळी लावायची आहे. या विभूतीने सुद्धा बरेचसे जे आजार असेल किंवा मनाला शांतता मिळत नसेल, तुम्हाला कुणाची नजरबाधा होत असेल, या सर्व अडचणीतून सुद्धा मार्ग आपले स्वामी जरूर काढतात. त्याचबरोबर या 9 ते 15 एप्रिलपर्यंत घराजवळ जर उंबराचं झाड असेल तिथं बसून तर सेवा कराच, पण तिथं सुद्धा रोज एक तुपाचा दिवा लावायचा आहे, एखादा